चला आज चमचमीत छोले आणि पुरीचा बेत करूया। त्यासाठी सगळ्यात आधी छोले शिजवून घेऊ। त्यासाठी कुकर मध्ये रात्रभर भिजवलेले छोले, तिखट, मीठ, हळद आणि धणे जिरे पूड आणि हे चहापत्तीचं पाणी पण यामध्ये घातलं। थोडं पाणी अजून वाढवलं आणि याच्या मीडियम गॅसवर 6 शिट्ट्या काढून घेतल्या। तोपर्यंत एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो भाजून घेतला। हे थंड करून घेऊ आणि तोपर्यंत पुरीचं पीठ मळून घेऊ। त्यासाठी गव्हाचं पीठ, थोडासा रवा, मीठ घालून हे घट्ट मळून घेतलं। आता मिक्सरच्या पॉट मध्ये भाजून घेतलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडेसे छोले घालून ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली। तेलामध्ये खडे मसाले घालून ही पेस्ट घातली, छान परतवून घेतलं। थोडे सुके मसाले यामध्ये घातले, मीठ घातलं आणि याला तेल सुटतपर्यंत परतवून घेतलं। आता यामध्ये शिजवलेले छोले घालू आणि 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेऊ। तोपर्यंत पुरी तळून घेतली आणि आपला छोले पुरीचा बेत तयार। मी हे एन्जॉय केलं, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। बाय।